नमस्कार मित्रांनो, तुम्ही तयार आहात का ज्ञानाच्या एका भन्नाट सफरीसाठी? कारण आज आपण घेऊन आलो आहोत फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष. होय, हा छोटा महिना असला तरी इतिहास, प्रेरणा आणि भन्नाट घटनांनी भरलेला आहे. आणि हो, आपण जानेवारी महिन्याचे सुद्धा दिनविशेष बनवलेले आहेत आणि ते चॅनलवर अपलोड केलेले आहे. मग काय वाट बघताय? चला तर सुरू करूया फेब्रुवारी महिन्याचा खास प्रवास. पहिला विशेष दिवस आहे फेब्रुवारीचा, तो आहे 14 फेब्रुवारी, टायगर डे. मित्रांनो, 14 फेब्रुवारी हा दिवस फक्त व्हॅलेंटाईन डेसाठीच नाही तर टायगर डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या राष्ट्रीय प्राण्यांबद्दल म्हणजेच वाघाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. परंतु वाढत्या जंगलतोडीमुळे आणि शिकारीमुळे वाघांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून वाघ वाचवा, पर्यावरण वाचवा हे संदेश देण्यासाठी हा दिवस खास आहे. तर बघा, दुसरा दिवस आहे आपला 19 फेब्रुवारी, शिवजयंती. मित्रांनो, 19 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी महान योद्धा, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांची शौर्य, बुद्धिमत्ता आणि प्रजेसाठी असलेले प्रेम आजही आपल्याला प्रेरणा देते. किल्ले जिंकणे, गनिमी कावा वापरणे आणि उत्तम प्रशासन ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. म्हणूनच शिवजयंती हा फक्त उत्सव नाही तर प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. बघा, आता तिसऱ्या नंबरचा आहे 21 फेब्रुवारी, जागतिक मातृभाषा दिन. इकडे थोडं चुकलेलं आहे, मातृभाषा झालेलं आहे पण ते मातृभाषा आहे. मित्रांनो, 21 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मातृभाषेचे महत्त्व आणि तिचे जतन करण्यासाठी साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून त्यांची ओळख आणि संस्कृती असते. या दिवसाची सुरुवात बांगला भाषा आंदोलनमधील शहीदांच्या स्मरणार्थ झाली होती. त्यानंतर युनेस्कोने 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित केले. तर आता बघा, पुढचा आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला आहे जागतिक मराठी दिन. मित्रांनो, काय आहे 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे. साहित्य, नाटक, कवित्व आणि इतिहास या सगळ्यात मराठी भाषेचा मोठा वाटा आहे. आता बघा, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. मित्रांनो, 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी केलेल्या रमन प्रभाव या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1928 साली त्यांनी हा शोध लावला आणि त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाला. विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मोबाईल, इंटरनेट, औषधे या सगळ्यात गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत. मित्रांनो बघा, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पहिल्या फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष होते. आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल आणि तुमच्या अभ्यासात मदतही झाली असेल. जर तुम्हाला अशाच प्रकारचे अजून महिन्यानुसार दिनविशेष व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन महिन्याच्या दिनविशेष सोबत. धन्यवाद.